ओके हे तर. नमस्कार. आपण विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर यांच्या वतीने जे काही विविध शेतीपूरक व्यवसाय यांची जी माहिती आहे आणि शेतीपूरक व्यवसायाला आपण कशा पद्धतीनं प्रमोट करतो या संदर्भामध्ये वेगवेगळ्या दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालक असेल यांच्याशी आपण संवाद साधून त्यांना प्रमोट करतो आहे. तर असेच एक शेतकरी या ठिकाणी किशोर पाटील निर्मळ खंबाळा या गावचे आहे. वैजापूरपासून हे गाव अतिशय जवळ आहे. त्यामुळे यांचा दुग्ध व्यवसाय त्यांनी चालू केला होता. यांची शेतीही आजूबाजूला आपल्या या परिसरामध्ये दिसते. या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जे काही त्यांची आर्थिक भरभराट व्हावी यासाठी त्यांनी हा पूरक व्यवसाय सुरू केलेला आहे. सुरुवातीला त्यांनी 1-2 गायी घेतल्या होत्या, परंतु त्यांनी नंतर त्या गायीच्या 2-3 गायीचं रूपांतर मोठ्या प्रमाणावर कसं होईल आणि मोठा एक दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं होईल यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. आणि आज आपण बघतो आहोत त्यांचा हा सगळा संपूर्ण गोठ आहे. इथं जवळपास 5-6 गायी आहे आणि नवीन जे काही वासरं वगैरे आहे ते पण या ठिकाणी आहे. त्याचसोबत त्यांनी इथं काही शेळीपालनसुद्धा त्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी आता चर्चा करूया. नमस्कार. आज आम्ही विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या विभागाकडून प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं आपण आज तुमच्याकडे आलेलो. तुमचा गोठा आणि तुमची जी काही त्यामध्ये केलेली तुम्ही जी प्रगती आहे ती प्रगती आम्हाला जाणून घ्यायची आणि ती इतरही तरुणांना आम्हाला ती सांगायची, जेणेकरून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर इकडे तिकडे चालू व्हावा आणि ग्रामीण भागातील तरुणांना एक वेगळं आर्थिक निर्मितीचं साधन किंवा स्वतःच्या एक बिझनेस कसा उभा करता येईल या संदर्भात आपण चर्चा आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तर मला सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. नाव सांगा. माझं नाव किशोर रामकृष्ण निर्मळ, राहणार खंबाळा, तालुका वैजापूर. तर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशापासून केली, म्हणजे किती गायी तुम्ही सुरुवातीला घेतल्या होत्या? सुरुवातीला 2 गायीपासून आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर मग वाढत गेला, 5-6 गायी झाल्या. मग तुम्हाला गायी ह्या का वाढवाव्या वाटल्या जास्त? कारण 2 गायी होत्या, त्यावरही तुम्ही दूध घालू शकत होते, तुमची शेती होती, पण मग हा दुग्ध व्यवसाय का वाढवावा तुम्हाला वाटला? ते आता 2 गायला तेवढाच वेळ जातो, 6 गायीला तेवढाच वेळ जातो. त्यामुळे तुम्ही तो वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शेतीसोबत तुम्ही हे काम करताय? शेतीसोबत आम्ही काम करतो. बरं. आता साधारण शेतीला खताळ मिळतं, रासायनिक खताचा जास्त वापर होत नाही, तुम्ही कमी करता, म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. ह्या कुठल्या जातीच्या गायी तुम्ही आता पाळलेल्या? याच्यात काही वस्टन गिर गाई होस्टन आहे. बरं. साधारणतः ह्या गायी किती महिने दूध देतात तुमचे? कंटिन्यू दूध देतात. 3 महिने फक्त बंद राहते. 3 महिने फक्त बंद राहते, म्हणजे जवळपास तुमचे 12 महिन्यातून जवळपास 9 महिने तुम्ही त्यांचं दूध त्या ठिकाणी करता. किती एक गाईचं दूध साधारणतः किती लिटरपर्यंत निघतं? एका गाईचं कमीत कमी 20-22 लिटर. मग आता तुमच्या या 6 गाई आहे, म्हणजे जवळपास 100-1 लिटर तुमचं दूध डेली निघतं. 100 लिटर. बरं. आता हे जे दूध आहे तुम्ही कुठं, म्हणजे डेअरीला वगैरे घालता का? मी आमच्या घरावरती बी पहिले सुरुवातीला आम्ही डेअरीला टाकत होतो, नंतर थोडे घरावरती चालू केली. म्हणजे तुम्ही घरोघरी जाऊन ते, कारण वैजापूर शहर जवळ असल्यामुळं घरोघरी जाऊन दूध देतो. बरं. म्हणजे तुम्हाला साधारणतः 1 लिटरला किती भाव तुम्ही त्या दुधाचा आकारता? आता 1 लिटरला आम्हाला 35 रुपये. 35, कधी 40, कधी 35. 35. बरं. म्हणजे तुमचा उत्पन्न जर तुम्ही बघितलं तर एखाद्या क्लास 1 ऑफिसरपेक्षाही जास्त वाटतं. परंतु तुमचं हे जे सगळं उत्पन्न आहे, या उत्पन्नाचं नंतर तुम्ही विनियोग कसा करणार किंवा कसा करतात? म्हणजे पैसे जे तुम्हाला एवढे कमवणार आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त खर्च प्राण्यावर येतो का त्याच्यातून नफा राहतो, कसं?
ते अर्ध्याच्यावर पाजायलाच लागतं. आता डीपीचे भाव जास्त वाढल्यामुळं हं. सध्या थोडंसं ये पण ढेप हा बाकीच काय. बरं. त्यांना चारा वगैरे कुठला घालता तुम्ही? चारा आमचा ऊस राहतो घरचा, गिन्नी गवत घास घरचा. बरं. मिनी गवत घास तुम्ही ते वापरतात. आता हे जे प्राणी सांभाळतात तुम्ही, म्हणजे या ज्या गायी सांभाळतात, यांचं सर्वात महत्त्वाची स्वच्छता आणि त्यांचं आरोग्य ते कशा पद्धतीने जपता तुम्ही? स्वच्छता म्हणजे आम्ही रोजच्या रोज गोठ स्वच्छ धुवून काढतो. हं. गाई 2-4 दिवसाला धुवून काढतो. त्यांना कुठले कुठले रोग साधारणतः गायींमध्ये तुम्हाला आढळून आलेले आतापर्यंत? रोग हे सडांचे रोग राहतात. सडांचे म्हणजे तानाचे रोग. आणखी काही गोचिड ताप म्हणून गोचिड ताप. मग हे जे ताप असेल किंवा हे सडाचे रोग, याला मेडिसिन तुम्हाला दवाखाना जो आहे तुम्हाला प्रायव्हेट दवाखाना करावा लागतं की सरकारी डॉक्टर तुम्ही आणतात? नाही, प्रायव्हेटच करावं लागतं. सरकारी दवाखाना लांब होता आम्हाला आणि भौरगाव आहे का? 10 किलोमीटर आणि आणि इकडं वैजापूर 5-6 किलोमीटर. डॉक्टर येत नाही? डॉक्टर सरकारी डॉक्टर येत नाही. बरं. त्यामुळे तुम्हाला तो एक ॲडिशनल खर्च तुम्हाला प्रायव्हेट डॉक्टरचा या ठिकाणी. मग प्रायव्हेट डॉक्टरचे कायमस्वरूपी व्हिजिट असते का ज्या ज्या वेळेस तुम्ही काही आजारी पडल्यानंतर आम्ही बोलवतो. आजारी पडल्यानंतर बोलवता? मग आता ह्याच्यासोबत तुम्ही काही बरेचसे कालवड पण तुम्ही आता पाळलेले आहे. आता यांची निर्मिती जी आहे ती गायीमध्ये करणार का विकणार तुम्ही? नाही, काही मी करणार. म्हणजे तुमचा गोठा हे आणखीन वाढवणार तुम्ही आता? गोठा वाढा. बरं बरं. याच्यासोबत आमच्या इथं काही शेळ्या दिसते तुमच्याकडे. या शेळ्या का बरं तुम्ही पाळलेल्या आहे? पाहिलं थोडंसं हा, म्हणजे तुम्हाला शेती म्हणजे या गायी सोबत आणखी या शेळी सुद्धा शेळी पालन सुद्धा तुम्ही करून याच्यातून सुद्धा एक आर्थिक तुमची भरभराट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही, असं मला वाटतं. याच्यानंतर काही शेळी पालनचं वेगळा काही गोठा तयार करण्याची तुमची तयारी आहे? हा, करायचं आहे ना. शेळी पालनचं करायचं आणि गायांचं बी मुक्त गोठा बनवायचा आहे आपल्याला मोठा. बरं म्हणजे थोडंसं कामच नियोजन होईल. बरं. आता याला तुम्ही घरातले किती लोक का या ठिकाणी म्हणजे या व्यवसायासाठी वापरला जातात? तुम्ही ते 4 जण डेली 4 जण तुम्हाला, कारण दूध घालणं, साफसफाई वगैरे, साफसफाई, चारा टाकणं, चारा म्हणजे तुम्ही स्वतः हा गोठा उभारून 4 जणांना रोजगार दिला. म्हणजे शेतीसोबत हा गोठा तुम्ही उभारल्यामुळे 4 जणांच्या रोजगाराचा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे, असं तुम्हाला वाटतं? बरं. म्हणजे त्यातून तुमच्या एक आर्थिक बरोबर त्यांनाही तुम्ही कामाला, तुमचे घरचे असतील, महिला असतील, यांच्यातून सुद्धा तुम्ही या म्हणजे एक रोजगार त्यांचा घरच्या घरी निर्मिती करून आर्थिक हातभार त्यांचा तुम्हाला लागतो, बरोबर? तर तुम्ही काही तरुणांना जे वेगवेगळे आता लोक नोकरीच्या मागे पाळतात, परंतु असा गोठा जर आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही 10-12 गायी पाळावे, परंतु तुम्ही काही तरुण जे त्यांनी असं काम केलं तर त्यांचा फायदा होईल का? हा, होईल ना, निश्चित होईल. कसं सांगणार तुम्ही? आता एखादी गाय जरी त्यांनी पाळली तर त्याचं डेली त्याचं जवळपास म्हणजे 20 लिटर दूध जरी गेलं तर 20 चौक 80 म्हणजे जवळपास त्याच्या 700-800 रुपये रोज सुटू शकतो, असं तुम्हाला वाटतं? आणि त्याचा एक रोजगाराचा प्रश्न तो एक गायीने सुद्धा सोडू शकतो, असं तुम्हाला तुमच्या या व्यवसायातून मला वाटतं सांगू असं वाटत असेल तर. धन्यवाद. आपण आपल्या या गोठ्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली, तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती सांगितली आणि आमचे जे विनायकराव पाटील महाविद्यालय हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये जर वेगवेगळे काही जर आजार वगैरे जर झाले तुमच्या याच्यामध्ये, आमचं प्राणीशास्त्र विभागामध्ये आम्ही यांना जर रक्ताची हगवण म्हणजे जर लागली, त्याला एक कोक्सिडिओसिस नावाचा रोग आहे, तो जर लागला तर त्याची टेस्टिंग तो आहे की नाही हे आम्ही आमच्या लॅबमध्ये पाठवतो, पाहत असतो, ऑब्झर्व करतो. ते जर असेल तर त्याच्यावर आम्ही काही औषधं पण तुम्हाला सुचवू शकतो. तर जर भविष्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते शेणाचे नमुने जर आम्हाला जर दिले आणि तुम्हाला वाटलं की ह्या गाईमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे तर आम्ही तो
दाखवू शकतो. त्यामुळे तुम्ही कधी पण आमच्या महाविद्यालयाला भेट देऊन आमचं सुद्धा योगदान तुमच्या व्यवसायामध्ये घेऊ शकता. धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. ठीक, घेऊन टाका. जय ग्राम. या